स्वाध्याय इयत्ता 9वी इतिहास धडा 8 उद्योग व व्यापार. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1948 मध्ये टिंबटिंब या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. औद्योगिक क्षेत्राचा आर्थिक विकास व्हावा. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. रोजगार निर्मिती व्हावी. तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी. उत्तर. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. 2. भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. ताग. वाहन. सिमेंट. खादी व ग्रामोद्योग. उत्तर वाहन. प्रश्न तिसरा. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम टिंबटिंब हे आहे. कापड उत्पादन करणे. वस्त्राची गुणवत्ता निश्चित करणे. कापड निर्यात करणे. लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. उत्तर आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. 4. सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. मुंबई. लुधियाना. कोचीन. कोलकाता. उत्तर आहे लुधियाना. प्रश्न पहिला पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. एक. औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. 2. औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे. 3. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. 4. खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे. चुकीची जोडी. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. योग्य जोडी. वस्त्रोद्योग समिती वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. प्रश्न दुसरा. पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा. एक. भारतातील उद्योग. वस्त्रोद्योग. ताग उद्योग.
वाहन उद्योग, चर्मोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, सिमेंट उद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग, खादी व ग्रामोद्योग, शेती उद्योग, मत्स्योद्योग, पर्यटन उद्योग, प्रश्न दुसरा अ. पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा. 2. भारताची आयात निर्यात. आयात वस्तू, लोखंड, खनिज तेल, यंत्रसामग्री, खते, औषधे. उद्देश औद्योगिक वस्तूंच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाकरिता. निर्यात वस्तू, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे. उद्देश परकीय चलन मिळवणे. प्रश्न दुसरा ब. पुढील संकल्पना स्पष्ट करा. भारताचा अंतर्गत व्यापार. उत्तर भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. 2. देशातील उद्योजकांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. 3. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. प्रश्न तिसरा अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. उत्तर 1. भारतात विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे अनेक ठिकाणी आहेत. 2. राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. 3. पर्वत, नद्यांचे संगम, जंगले, उद्याने, सागरी किनारे असा निसर्गसुंदर प्रदेश आहे. 4. या कारणास्तव भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
प्रश्न तिसरा अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 2. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. उत्तर 1. भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. 2. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विक्री होत आहे. 3. आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजाराने शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादन वाढत आहे. 4. शेतीमुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान यांचा दर्जा सुधारतो आहे. प्रश्न तिसरा अ. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर 1. ग्रामीण भागात बँक आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. 2. शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितींमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 3. शेती सहली शेती मेळावे आयोजित केले जातात. 4. शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी-बियाणे आणि खते यांचा पुरवठा केला जातो. 5. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते. 6. शेततळी, पीक विमा संरक्षण, उत्पादित मालांची खरेदी करणे इत्यादी बाबतीत शासन शेतकऱ्यांना मदत करते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 2. पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर 1. पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येथे येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. 2. हॉटेल, खानावळी, लॉजेस, फळभाज्या इत्यादींना रोजगार मिळतो. 3. हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात. 4. पर्यटकांना पर्यटन स्थळे, रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले यांना रोजगार मिळतो. 5. पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध होतो. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा. भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर. भारतात वनसंपत्तीवर आधारित पुढील व्यवसाय चालतात. 1. कांडेपेटी, घरगुती लागणाऱ्या वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग. 2. कागद, वृत्तपत्रांचा कागद इत्यादी निर्मितीचे उद्योग. 3. रेशीम, मध, लाख, रंग कामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय. 4. औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करण्याचा व्यवसाय.
प्रश्न 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 4. भारतातील चर्मोद्योग यावर टीप लिहा. उत्तर. 1. कातड्यांपासून बूट चप्पल तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. 2. मऊ कातड्यांपासून शोभेच्या विविध वस्तू, पर्स अशा वस्तू तयार करण्याचे व्यवसाय आहेत. 3. विहिरीचे पाणी काढण्याच्या मोठ्या बॅगा तयार करण्याची व्यवसाय भारतात आहेत. 4. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी अशा ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. प्रश्न 4 चौकट पूर्ण करा. भारतात आयात होणाऱ्या वस्तू. यंत्रसामग्री, औषधे, खते, लोखंड, खनिज तेल. भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू. चहा, कॉफी, मौल्यवान हिरे, मोती, चामडे, पादत्राणे, सुती कापड, मसाल्याचे पदार्थ.